नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. नेहमी गजबजलेलं शहर अचानक शांत का पडलं? सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाडून जत तालुक्यांतर्गत करजकी या गावामध्ये घडलेल्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. करजकी या गावातील एका 4 वर्षीय मुलीच्या सोबत अत्याचार करून तिचे 4 तुकडे करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी समाजातील सर्वच स्तरावरील बहुजनांच्या वतीने करण्यात आली. तसेच भव्य मोर्चाच्या स्वरूपात सर्व घटकातील समाज बांधव मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झाले होते. या मोर्चातील काही महिलांची मागणी पुढील प्रमाणे. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. आज आपण इथं सर्वपक्षीय त्या मुलीला न्याय देण्यासाठी, त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आज मी सर्वप्रथम या गोष्टीची निंदा करते, जाहीर निषेध करते, पण हेही आवर्जून सांगते की फक्त जाहीर निषेध करण्यानं, मोर्चे काढण्यानं आताच ताई सांगितले या गोष्टी साध्य होणार नाहीत. यासाठी कायदेच कठोर करणं गरजेचं आहे आणि कायद्याचा पारदर्शी अंमल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मुख्य भूमिका आहे आपल्या लोकप्रतिनिधींची. तेच मला आवर्जून सांगायचं आहे. आज लोकप्रतिनिधीच्या घरातील स्त्रिया जर बाहेर नाही आल्या तर इथं सामान्य स्त्रिया बाहेर येणार नाहीत. म्हणून मी आवर्जून सांगत होते की लोकप्रतिनिधींच्या स्त्रिया, घरातल्या स्त्रिया या बाहेर आल्या पाहिजेत. त्याद्वारे ती सगळ्या स्त्रियांनी सगळ्यांनी ही गोष्ट एका समाजासाठी आहे का? आताच ताईंनी सांगितलं की ती स्त्री सुरक्षित नाहीये. मला म्हणून यासाठी सांगावं असं वाटतं की आज स्त्रीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची गरज नाहीये. आज स्त्रीला तिच्या सुरक्षेची गरज आहे. आज पावला स्त्री सुरक्षित नाहीये. आज स्त्री प्रवास करू शकत नाही. आज स्त्री एकटी बाहेर पडू शकत नाही किंवा कोणतरी पुरुष लागतो. भले त्यांच्याबरोबर पुरुष असताना सुद्धा पुरुषाच्या उपस्थितीत महिलांवर अत्याचार झालेले आहेत. इतकी मानसिकता लोकांची का बिघडते? का तर कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. मी मगाशी पण सांगितलं की कुठेतरी तो या नेत्याचा आहे, कुठेतरी त्या पक्षाचा आहे, त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून एखाद्या नराधमाला पाठीशी घातलं जातंय तर जातंय, हे सगळ्यांना माहित आहे. अशी गोष्टी कुठे होऊ नये आणि अशा गोष्टी झाल्यामुळेच अशा गोष्टींना खतपाणी मिळते आणि अशा गोष्टीचा कुठे थांबवल्या जात नाहीत. ही प्रवृत्ती वाढत आहे. ही एक प्रवृत्ती आहे आणि या सगळ्या प्रवृत्ती विरुद्ध आपला लढा आहे. हा कुठल्याही जाती विरुद्ध, पाती विरुद्ध, कुठल्या स्त्री पुरुषाविरुद्ध, लिंगाविरुद्ध हा लढा नाहीये. हा लढा त्या प्रवृत्ती विरुद्ध आहे आणि ही प्रवृत्ती हाणून पाडायची असेल तर कायदा कठोर करणं आणि त्याची पारदर्शी अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे. एवढंच मला इथे सांगायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मागणी आमदार सुहास बाबर यांच्याकडून आपण मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवायची तुम्हाला ग्वाही देतो.